संविधान संविधान कायम आपण बोलत असतो. एक लक्षात घ्या, भारताचं संविधान हे जगातलं एकमेव संविधान आहे. म्हणजे जेव्हा ते संविधान पूर्ण झालं तेव्हा ते अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. आमच्या आगलावे सरांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत. पुस्तक लिहिलं की ते अर्पण करावं लागतं. अरुणा साबाणे तर आमच्या खूप छान लेखिका आहेत. पुस्तक लिहिलं की अर्पण करावं लागतं. आमच्या काही मित्रांनं पुस्तक लिहिलं आणि ते अर्पण केलं बायकोला, आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये असं लिहिलं, प्रिय बायको, तुला ही कादंबरी अर्पण. जर तू नसतीस तर ही कादंबरी 4 वर्षांपूर्वी झाली असती. किती पटलं बघा. महिलांना भरपूर, पुरुषांना काही पटलं नाही फार, पण महिलांना पटलं. त्यामुळे संविधान पूर्ण झालं, संविधान अर्पण कोणाला करायचं असा मुद्दा पुढे आला. मग देवाला, याला, त्याला कोणाला करायचं? काही जण म्हटले महात्मा गांधींना अर्पण करूया. राष्ट्रपिता आहेत, काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. गांधीवाद्यांसकट सगळ्यांनी ही कल्पना फेटाळली आणि सांगितलं की गांधीच काय, कोणाच्याही चरणी आम्ही आमची राज्यघटना अर्पण करणार नाही. म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली एकमेव राज्यघटना आहे जी असं म्हणते, आम्ही भारताचे लोक, आम्हीच आमच्या प्रती ही घटना अर्पण करतो. या देशाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय माहितीये? एक लक्षात घ्या, मी कायम सांगत आलेलो आहे, हा देश कुठल्याही नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्याही राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्याही देवेंद्र फडणवीसांचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. आपण या सगळ्या देशाचे आणि पूर्ण प्रक्रियेचे केंद्रबिंदू आहोत. हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून संविधान समजून घेणं की ज्या संविधानानं तुम्हाला आणि मला आवाज दिला, ज्या संविधानानं तुम्हाला आणि मला खऱ्या अर्थानं अधिकार दिला, ते संविधान समजून घेणं, संविधानाचा पाया समजून घेणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. आणि हे सगळं, हे संविधान पुन्हा सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवणं, प्रत्येकापर्यंत पोहोचवणं, हे अधिष्ठान समजून घेणं जास्त महत्वाचं. मगाशी मंत्री महोदयांनी उल्लेख केला निवडणुकांच्या संदर्भात. मी तुम्हाला सांगू इच्छितो मुद्दाम की मुळामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला वारसा काय आहे. अनेकदा काय होतं माहितीये का, आपण आपला वारसा विसरतो. म्हणून आरसा भयंकर आहे. आरसा एवढा भयंकर का आहे? कारण आपला वारसा आपण विसरतोय. मला आठवतं काही वर्षांपूर्वी डॉक्टर जब्बार पटेल यांनी बाबासाहेबांवर एक सिनेमा काढला होता. तुमच्यापैकी काही लोकांनी तो पाहिला असेल. तो मला काय फार आवडला नव्हता, पण तो सिनेमा काढला त्यांनी. आणि तो सिनेमा, त्याचं प्रदर्शन होणार होतं. मी तेव्हा सोलापूरमध्ये संपादक होतो आणि त्या निमित्तानं एक पुस्तिका वगैरे सगळं होतं, त्याचं प्रकाशन होणार होतं. त्या याच्यामध्ये जब्बार पटेलांनी एक प्रसंग सांगितला. ते म्हटले, हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये दाखवला गेला, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवला गेला. आणि हा चित्रपट महोत्सव ब्राझीलला होता. म्हणजे ब्राझीलला मी पण गेलो. ब्राझीलला मी गेलो, सिनेमा दाखवला. सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्या ब्राझीलच्या एक प्राध्यापिका तिथे होत्या. त्या प्राध्यापिकेनं तो सिनेमा बघितला पूर्ण, आणि बघितल्यानंतर जब्बार पटेलांना असं म्हणाल्या, तुम्हीच दिग्दर्शक आहात का? ते म्हणे, हो मीच दिग्दर्शक. म्हणजे कमाल आहे, तुमची कल्पना शक्ती काय प्रचंड आहे. ते म्हणे, का? म्हणे, तुम्ही कल्पना शक्तीनं अशी व्यक्तिरेखा उभी केलेली आहे की जी प्रत्यक्षामध्ये कधी असू शकत नाही. म्हणजे असं का वाटलं तुम्हाला? म्हणजे ही व्यक्तिरेखा मी बघितली की ही व्यक्तिरेखा एकाच हयातीमध्ये एक राज्यघटना जाळते, मनुस्मृती नावाची, आणि त्याच हयातीमध्ये दुसरी राज्यघटना देते, संविधान नावाची. हे प्रत्यक्षामध्ये घडू शकत नाही, कारण बदलासाठी अनेक हयाती जातात, अनेक आयुष्य जातात, अनेक पिढ्या जातात. एका पिढीमध्ये होणं शक्य नाही. पण तुम्ही मात्र कल्पनेच्या बळावर हे दाखवलं. जब्बार म्हटलं, हे कल्पना नाहीये, हा माणूस हाडामानाचा माणूस, मांसाचा माणूस आमच्याकडे जन्माला वाढला आणि त्यांना आम्हाला वाढवलं, घडवलं. तेव्हा त्या बाई म्हणाल्या, तुम्ही अशा देशातून येता की ज्या देशामध्ये असा माणूस जन्माला, तुमचा देश खरोखरच थोर आहे. ही गंमत. अनेकदा काय होतं माहितीये का, बाबासाहेब आपल्याला नीटपणे समजत नाहीत. मी अनेकदा गमतीने सांगत असतो की आपल्या जवळच्या माणसाला आपण एवढी घट्ट मिठी मारतो की त्याच्याकडे बघतच नाही. मिठीमध्ये तो इतकं जरा लांबून पण बघितलं पाहिजे. एवढी मिठी मार, आपली अडचण आहे ना, मिठी मारायची, देव करून टाकायचं. देव केले की सोपं काय असतं, आम्ही माणूस तू देव, आम्हाला काही शक्य नाही. आणि केवळ मिठी मारून चालत नाही, त्रयस्थपणे, तटस्थपणे जरा दूर उभा राहून त्या अंतरावरून बघा आणि लक्षात येईल की अरे भीमराव रामजी आंबेडकर नावाचा एक माणूस, जो वारसा आपण सांगतो, तो वारसा एवढा थोर आहे की आपल्याला खरं म्हणजे आपली दिशा काय आहे, आपली वाट काय आहे, त्यासाठी वेगळ्या कोणाची गरजच नाहीये. एवढा हा वारसा महत्वाचा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा वारसा समजून घेणं, हा वारसा समजून घेत आपल्याला पुढे जायचं असेल तर मग लक्षात येतं की नक्की आपल्याला काय केलं पाहिजे, आता की सगळे अडसर काय आहेत आणि अडथळे काय आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेमध्ये अध्यक्ष आता झालेले आहेत. 2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष पहिल्यांदा झाले आणि त्यानंतर अमेरिकेने ती चूक दुरुस्त केली. मला वाटलं अमेरिका शहाणी असेल, पण अमेरिकेचा मूर्खपणा आता सिद्ध झाला. 2016 मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा मी अमेरिकेतल्या एका मित्राला फोन केला आणि त्याला म्हटलं, अरे गाढव मूर्ख आहात का तुम्ही? बराक हुसेन ओबामा यांची अमेरिका, बराक ओबामांच्या अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष होऊच कसं काय शकतो? हा मूर्खपणा तुम्ही कसं काय केला 2016 मध्ये? तो म्हणा, जास्त आगाऊपणा करू नको, असा मूर्खपणा तुम्ही 2 वर्षांपूर्वीच केलेला. मी त्याला म्हटलं, अरे पण शेवटी तुमचा देश प्रगत आहे, विकसित आहे, आम्ही विकसनशील आहोत, आम्हाला आणखी बरीच वाट चालायची, आमचा पल्ला बराच मोठा आहे, आम्हाला शक्य नसेल. तेव्हा तो असं म्हणाला की अमेरिका कितीही थोर असली, कितीही प्रगत असली तरी आमच्या देशाला फुले शाहू आंबेडकर नाहीत मिळाले, आमच्या देशाला गांधी नेहरू आंबेडकर नाहीत मिळाले, तुमच्या देशाला मिळून सुद्धा तुम्ही ही चूक कशी काय केली? ही चूक केली आपण, याचं कारण काय? आपण हा वारसा विसरलो. आपण विसरून गेलो की बाबासाहेब नावाचा वारसा काय आहे. आपण विसरून गेलो गांधी नेहरू आंबेडकर काय आहेत. आपल्या लक्षात नाही आलं की आजच्या वर्तमानाला सवाल करण्याच्या ऐवजी आपण गांधींना शत्रू करून टाकलं, आपण नेहरूंना शत्रू करून टाकलं. आपल्याला हे कळालंच नाही कधी जे आंबेडकरवादी आहेत
त्यांना गांधींचं महत्व कळत नाही आणि गांधीवाद्यांना आंबेडकरांचं महत्व कळत नाही. मी कायम सांगत असतो, गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत. तुम्हाला एकत्रितपणे पुढे जावं लागेल आणि नव्या पिढीला हे तत्वज्ञान समजावून सांगावं लागेल, शिकवावं लागेल. संविधान एक लक्षात घ्या, मसुदा समितीचं अध्यक्षपद बाबासाहेबांकडे जावं अशी इच्छा गांधींची होती आणि नेहरूंची होती. त्यांना माहिती होतं की या दर्जाचा, या क्षमतेचा माणूस आपल्याकडे नाही, त्या क्षमतेचा माणूस नाही हे खरं होतं, पण तो नाही हे कळणं पण आवश्यक असतं आणि हे आहेत हे पण समजणं आवश्यक. आपल्याला जे माहिती आहे की बाबासाहेब निवडून आले, पण ते निवडून आले बंगालमधून आणि बंगाल नंतर गेलं पाकिस्तानमध्ये, पूर्व बंगाल पाकिस्तानमध्ये गेलं. तेव्हा बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये आणणं आवश्यक होतं. राजेंद्र प्रसादांनी आणि नेहरूंनी बीजी खेरांना पत्र पाठवलं आणि पत्र लिहिलं, सांगितलं की मुंबईमधून बॅरिस्टर जयकरांच्या जागेवर बाबासाहेब निवडून आले पाहिजे. काँग्रेसनं तो पुढाकार घेतला, बाबासाहेब निवडून आले, बाबासाहेब सभागृहामध्ये आले. मी सांगतो यासाठी मतभेद होते का होते. मला नागपूरचे गृहस्थ म्हणाले, पण ते तुम्ही गांधी आणि आंबेडकरांचं कौतुक सांगता, त्या दोघांचं फार भांडण होतं. म्हटलं हो, भांडण होतं कारण दोघंही काम करत होते, तुम्ही काहीच करत नव्हता, तुमच्याशी कोण भांडे. हे आम्हाला सांगतात भारत माता की जय म्हणा. अरे मी त्यांना म्हटलं, एकदा काय, मी 100 वेळा भारत माता की जय म्हणतो, 1000 वेळा भारत माता की जय म्हणतो, पण जेव्हा भारत माता की जय म्हटल्यानंतर गोळ्या घातल्या जात होत्या तेव्हा तुम्ही झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होता. तुम्ही आम्हाला सांगता भारत माता की जय म्हणा, आम्ही 10 वेळा भारत माता की जय म्हणू, पण भारत माता काय आहे हे ठरवण्याचा आम्हाला अधिकार. तुमचा भारत आमच्यावर लादू नका, तुमच्या भारताची कल्पना आमच्यावर लादू नका. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या पद्धतींनी, संविधानाच्या सगळ्या प्रक्रियेतून जो देश उभा ठाकला, जो भारत नावाचा देश उभा राहिला, तो चमत्कार आहे. माहितीये, तो चमत्कार आहे. आजही परदेशातल्या लोकांना भारत नावाचा देश हे मिथ वाटतं, मिथ वाटतं. डॉक्टर रामचंद्र गुहांनी एका ठिकाणी लिहिलंय की जेव्हा भारत तयार होत होता तेव्हा इंडिया वॉज लाईक अ स्टार्टअप आणि इट वॉज अ रिस्की व्हेंचर. नॉट अ सिंगल इन्व्हेस्टर वॉज रेडी टू इन्व्हेस्ट इन टू इट. कारण हा धंदा चालणारच नाहीये. भारत नावाचा देश कोसळेल अशीच कल्पना सगळेजण मांडत होते की भारत नावाचा देश नाही, असे लोक मांडणी करत होते. जॉन स्ट्रेची नावाचा विचारवंत आहे, त्याचं इंडिया नावाचं पुस्तक आहे, अनेकांनी वाचलं किंवा पाहिलं असेल. तुम्ही गंमत बघा, जॉन स्ट्रेची नावाचा विचारवंत, ही गोष्ट आहे 1888. 1888 मध्ये इंग्लंड मधल्या सरकारला आणि अधिकाऱ्यांना असं वाटलं, 1857च्या उठावानंतर त्यांच्या लक्षात आलं की आता भारतावर आपलं राज्य असणार आणि ज्याच्यावर राज्य करायचंय तो देश समजून घेतला पाहिजे, तो देश काय आहे हे कळायला पाहिजे. मग त्यांनी एक केलं की भारत नावाची भानगड पडते, भारत समजणं फार अवघड होतं. पण तेव्हा तर पाकिस्तान, बांगलादेश सगळे एकत्र, भारत समजत नव्हता. बरं, इंग्लंड आपला एवढासा छोटा देश, भारत समजत नव्हता, कोण समजावून सांगेल. जॉन स्ट्रेची नावाच्या विचारवंताला सांगितलं की तुम्ही भारतामध्ये होता बराच काळ, या आम्हाला भारताबद्दल समजावून सांगा. तो म्हटलं एका व्याख्यानाचं काम नाही, किमान 7 व्याख्यानं लागतील, किमान 7 व्याख्यानं लागतील. म्हणजे ठीक आहे, द्या. 7 दिवस रोज त्याची व्याख्यानं सुरू होती. इंडिया या नावानं ते पुस्तक निघालं त्या व्याख्यानांचं. त्यांना भरपूर सांगितलं भारत काय, भारत काय, भारत काय. शेवटी तो असं म्हटला की भारत नावाचा देश अस्तित्वातच नाही. कारण जेवढं साधर्म्य युरोपातल्या 2 देशांमध्ये आहे तेवढं साधर्म्य पंजाब आणि बंगालमध्ये नाही. हा देश उभाच राहू शकणार नाही, अशी मांडणी 1888 मध्ये जॉन स्ट्रेची करत होते. तोच माझा देश आज या वळणावर आहे आणि झेपावतो. एक लक्षात घ्या, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, एवढी लोकसंख्या आणि याला जोडणारा काहीच नाही. तुम्ही कल्पना करा, धर्माच्या पायावर देश वेगळे झाले. पाकिस्तान नावाचा देश वेगळा झाला धर्माच्या पायावर. मला कळत नाही, जर धर्माच्या पायावर वेगळा झाला पाकिस्तान, तर पुन्हा बांगलादेश वेगळा का झाला? धर्म एकच असतं ना, कारण तो भाषेच्या मुद्द्यावर वेगळा झाला. धर्माच्या पायावर देश वेगळे झाले, भाषेच्या पायावर देश वेगळे झाले. इथे एवढे धर्म, एवढ्या भाषा, एवढे पंथ, एवढ्या उपासना पद्धती, पण यांना जोडून ठेवणारा एकच धर्म होता आणि ते संविधान. संविधानाच्या अधिष्ठानावर, संविधानाच्या पायावर हा देश उभा टाकला. बाकीच्याही देशांना घटना आहेत, पण संविधानाने जी गंमत भारतात केलेली आहे, जो पराक्रम, जी जादू भारतात केलेली आहे, या अधिष्ठानावर हा देश उभा राहिला. अनेकांना आश्चर्य वाटतं, हे कसं होऊ शकलं, कसं काय घडू शकतं. मी नेहमी सांगत असतो, मध्यंतरी मी इस्रायलला गेलो होतो आणि इस्रायल हा तुम्हाला माहिती आहे की त्याचे इस्रायल पॅलेस्टाईन युद्ध धर्माच्या कायम विखारामध्ये बुडून गेलेला असा. इस्रायलमध्ये गेलो होतो, तिथे तेल अविव नावाचं एक छान शहर आहे. आगलावे सर, ते तेल अविव हे म्हणजे मला कळत नाही, शांतीचा संदेश देणाऱ्या माणसाचं नाव आगलावे असावं, ही गंमत आहे की नाही. ही काहीतरी वेगळी आग आहे बहुतेक. बघा आता, हे बघा, म्हणजे आता तुम्हाला लहानपणापासून बघणाऱ्या मैत्रिणी सांगतायत की लहानपणापासून बऱ्याच आगी लावलेल्यात म्हणे. तेल अविवला मी गेलो होतो आणि तेल अविव हे इस्रायल मधलं फार चांगलं स्मार्ट शहर आहे. त्या तेल अविव मध्ये सगळं म्हणजे रस्ते, ड्रेनेज, अमुक तमुक. आपण परदेशामध्ये गेलो ना की बापरे काय स्वच्छता, असं सांगत इथे येऊन थांबतो आणि तुला सांगतो काय ती स्वच्छ. अरे तुमच्याकडे तर तो नवीनच प्रकार आहे मी बघितला, खर्रा. अरे मला असं कळालं, मला कोणतरी विचारलं तुला माहितीये का म्हणे, नागपूर हा खराखुरा प्रदेश आहे. म्हटलं का? म्हणजे इथे एवढा खर्रा मिळतो तेवढा कुठेच मिळत. तर मला खर्रा विषय फार अप्रूप होत. मला काय वाटलं काहीतरी पदार्थ असेल.
मी म्हटलं मला खर्रा पाहिजे. तो आमचा एक मित्र, मी जेव्हा तेव्हा साम टीव्हीला होतो, तो आमचा इथला कार्यकर्ता काढला ना पुड्या त्या प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये, हा खर्रा, याला खर्रा म्हणतात. तर त्या तेल अवीवमध्ये एवढं सुंदर देखणं शहर, अप्रतिम शहर, मला फार कमाल वाटले की एवढं सुंदर शहर आहे. नंतर तिथे आम्ही काही पत्रकार गेलो होतो, भारतातले संपादक होते माझ्यासोबत, बाकी जगभरातनं लोक आलेले होते. तिथल्या तेल अवीवच्या महापौरांनी एक पत्रकार परिषद घेतली. महापौरांनी पत्रकार परिषद घेतली. आता पत्रकार परिषदेचं आम्हाला फार कौतुक होतं, कारण भारतामध्ये सध्या महापौर पण नाही आणि पत्रकार परिषद पण नाही. त्यामुळे म्हटलं जरा बघूया. त्या पत्रकार परिषदेमध्ये मी थांबलो आणि भरपूर प्रश्न त्या विचारले त्या महापौरांना की हे कसं, ते कसं, अमुक कसं. सगळं झाल्यानंतर त्यांनी जरा मला बाजूला घेतलं. मला म्हटलं हे सारखं तुम्ही मला विचारताय हे कसं ते कसं, म्हणे एवढं तुम्हाला कौतुक आहे, तुम्ही आलात कुठून? म्हटलं भारतामधून. ते कळलं, म्हणाले भारतामधून आलो. मग भारतातून कुठून आला? म्हटलं मुंबईतून आलो. ते मला म्हटलं तुम्हाला कल्पना आहे का तेल अवीव शहराची लोकसंख्या किती आहे? म्हटलं किती? म्हटलं 4 लाख. तुम्हाला कल्पना आहे का इस्रायल देशाची लोकसंख्या किती आहे? 80 लाख. आम्हाला प्रश्न पडतो तुम्ही लोक 3 कोटीची मुंबई कशी सांभाळता? आणि तेही फक्त 3 कोटीची मुंबई नाही, एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, आमच्याकडे एकच धर्म आहे, तर फक्त धर्मयुद्ध एवढं सुरू असतं. त्याच्यानंतर मी गुगलवर गेलो. अरुणा सपाने मॅडम, आता गुगल हा गुरु आहे, मग काही दिवसांनी गुरु पौर्णिमा बंद होईल आणि गुगल पौर्णिमा सुरू होईल. गुगलवर गेलो आणि गुगलवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हा जगातला 10व्या क्रमांकाचा देश आहे. एवढी प्रचंड लोकसंख्या, एवढी लोकसंख्या, त्या लोकांना अप्रूप आहे की हा देश या प्रकारे कसा उभा राहिला. आणि म्हणून मी असं म्हटलं की हा देश संविधानाच्या अधिष्ठानावर उभा करणं ही फार मोठी आव्हानात्मक गोष्ट होती. हे आव्हान तेव्हा बाबासाहेबांनी पूर्ण केलं. एक लक्षात घ्या, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा होता, मगाशी उल्लेख झाला मताच्या अधिकाराचा आणि मताचा. तेव्हा मुद्दा असा पुढे आला होता की मताचा अधिकार द्यायचा कोणाला. अनेकांचं म्हणणं असं होतं की मताचा अधिकार द्यायचा असेल तर किमान काही अट असली पाहिजे. किमान अट कुठली असली पाहिजे? शिक्षणाची अट असली पाहिजे, उत्पन्नाची अट असली पाहिजे. आणि तेव्हा इंग्रज सरकारच्या कालावधीमध्ये उत्पन्नाची अट होती, शिक्षणाची अट होती, बाकीच्या अटी होत्या. बाबासाहेबांना माहिती होतं शिक्षणाची अट ठेवली तर शिकलेलं कोण आहे, शिकलेला वर्ग कुठला आहे. बाबासाहेबांना माहिती होतं उत्पन्नाची अट ठेवली तर उत्पन्न कोणाचं आहे. बाबासाहेब म्हणाले प्रत्येकाला मताचा अधिकार असेल. तेव्हा विचारले की आपण हे अडाणी लोक आहेत, हे निरक्षर लोक आहेत, हे निरक्षर लोकांना कळणार पण नाही. तुम्हाला माहितीये का आपल्याकडे त्यामुळे चिन्ह आलं. चिन्ह हा जो प्रकार आहे, कारण नाव वाचता येणार नाही, पण चिन्ह बघितलं की कळेल. तर हे सगळे निरक्षर लोक आहेत, हे निरक्षर लोकांना कळणार नाही की नक्की मत कुणाला द्यायचं. निरक्षरांना मताचा अधिकार देऊ नका. बाबासाहेब तेव्हा म्हणाले माझे लोक निरक्षर असतील पण त्यांच्यामध्ये एक सामूहिक शहाणपण. आणि बाबासाहेब पुढे असं म्हणाले, ऐका ते वाक्य फार महत्वाचं आहे. बाबासाहेब पुढे असं म्हणाले, एक वेळ अशी येईल की सगळे उद्योजक विकले जात, एक वेळ अशी येईल की माध्यम आपली भूमिका विसरतील, पण तरीही लोकशाही पुढे जाईल. कारण माझा विश्वास उद्योजकांवर नाही, माझा विश्वास विचारवंतांवर पण नाही, माझा विश्वास माध्यमांवर नाही, माझा विश्वास आहे इथल्या सर्वसामान्य माणसांवर. इथला सर्वसामान्य माणूस ही लोकशाही पुढे नेईल ही खात्री बाबासाहेबांना होती. आणि म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की प्रत्येकाला इथे सगळ्यात महत्वाचं काय, प्रत्येकाला बोलण्याचा अवकाश असला पाहिजे. आगलावे सर 26 नोव्हेंबर 1949 ला जेव्हा संविधान सादर झालं सभागृहामध्ये, तेव्हा बाबासाहेबांचं भाषण फार अप्रतिम भाषण आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, ते व्हॉल्टेअरला कोट करतात आणि असं म्हणतात की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही, तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धीपणाला लावेन. तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धीपणाला लावेन, पण तुम्हाला माझ्या विरोधातला मुद्दा सुद्धा मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लाग. बाबासाहेब तुकारामांना कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपण द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन. प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे, हे बाबासाहेब सांगतात. आणि मूकनायक जेव्हा सुरू झालं 1920 मध्ये, तेव्हा त्या शिरोभागी तुकारामांचा अभंग आहे. काय अभंग आहे? काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजवल. मी भिडेपोटी काहीतरी गप्प बसणार नाही. हल्ली भिडे म्हटलं की भीती वाट. मला तर आगलावे सरांना मोठ्या मिशा आल्याचं भाज. लोक भिडेपोटी गप्प बसतात, पण मी आता भीडभाड बाळगणार नाही. आणि जे मला हवं ते बाबासाहेब म्हणाले, पण याचा अर्थ असा की प्रत्येकाला बोलण्याची स्पेस असली पाहिजे, प्रत्येकाला बोलता आलं पाहिजे. त्याच्यावर मला आठवलं, तुम्हाला गंमत सांगतो. तुम्ही सगळे असे छान जमलेले असल्यामुळे मला जरा गोष्टी बिष्टी पण सांगाव्याच्या वाटतात. टिपिकल भाषण करण्यापेक्षा हे टिपिकल भाषणाचं मॉडेल पण आता बदललं पाहिजे बरं का नव्या काळामध्ये. हे असली म्हणजे मगाशी म्हटलं ना की तरुण पोरं येत नाहीत कारण तुम्ही गंभीर चेहऱ्याने बोलत बसता. अशा एरंडेर पिल्यासारखे बोलतात ना की त्या पोरांना वाटतं ह्याचं काही खरं नाही, आपलं काय होणार आहे. म्हणजे त्यापेक्षा OTT-वर गेलेलं बरं, नवीन एखादी वेब सिरीज बघितलेली बरी, बिग बॉस बरा, काहीतरी हसता बिसता येतं. तर मुद्दा असा की ही गोष्ट अशी आहे, भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. तुम्हाला कळवंड हा शब्द माहिती आहे का? इकडे कळवंड भांडण, आमच्याकडे कळवंड असं म्हणतात. भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांचं भांडण सुरू होतं. आणि ते भांडण सुरू होतं, ते भांडणामध्ये काय होतं की चीन मधनं एक कुत्रा आलेलो आणि बाकी सगळी भारतीय कुत्री होती. पण चीन मधला कुत्रा दष्टपुष्ट, भारतीय कुत्री आपली. पण चीन मधल्या कुत्र्यानं सुरू केलं, आमचा चीन म्हणजे काय झाडी, काय डोंगर, काय हटील, आमचा चीन म्हणजे. पण ते भारतीय कुत्र्याचा प्रॉब्लेम काय असतो की ते शक्यतो बाहेर भांडण करत, घरात आल्यावर मग जरा त्यांना जोर चढ, काय टाळ्यातून हसतायत त्या म्हणजे. तर ते त्यामुळे तो बिचारा आपला म्हटलं म्हणतोय म्हणू द्या कशा काय, तो फारच सुरू केलं. आता एका भारतीय कुत्र्याला संताप झाला की आता बोललंच पाहिजे, बोलणार पण तोंडात खर्रा. राजे हे बरोबर नाही ना, तोंडात खर्रा. तेवढ्यासाठी एवढ्या किरकोळ भांड्यासाठी खर्रा हे बरं आहे का म्हणजे. पण याचं फारच सुरू झाल्यावर शेवटी ते खर्राचं काहीतरी करा बरं का. तुम्ही एक लक्षात घ्या, जे खर्रा खातात ना त्यांच्या विरोधामध्ये डोमेस्टिक व्हायोलन्सची तक्रार
तक्रार करा. त्याला एवढा भयंकर वास येतो, तुम्ही कसा काय सहन करता मला कळत नाही. तर त्याला शेवटी आता फारच झाल्यावर त्याने खरा थुंकलाच आणि म्हटलं एवढं चीनचं कौतुक करतो, एवढं चीनचं कौतुक करतो, मला हे कळत नाही की एवढा चीन भारी आहे तर तो चीन सोडून भारतामध्ये का आला. तो म्हटलं काय चीनमध्ये खायला प्यायला मिळतं, फिरायला मिळतं, पण चीनमध्ये भुंकता येत, भुंकण्यासाठी मी चालेल. हे भुंकता येणं हे आपलं वैशिष्ट्य आहे. हे वैशिष्ट्य संविधानामुळे आपलं आहे. आपल्याला बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे. आणि समोर कोणी असू द्या, कोणी, एक लक्षात घ्या, ज्या कालावधीमध्ये महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता मानलं जात होतं तेव्हाही गांधींच्या विरोधामध्ये बोललं जात होतं. खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत, जेव्हा बाबासाहेब मांडणी करत होते आणि बाबासाहेब मसीहा होते तेव्हाही बाबासाहेबांना विरोध केला जात होता. पंडित नेहरू जेव्हा सगळ्या भारताचे डार्लिंग होते, लाडके होते, तेव्हाही नेहरूंच्या विरोधामध्ये बोललं जात होतं. कोणी का असेना बोलता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे, भांडता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून पहिला जो मुद्दा आहे तो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला बोलता आलं पाहिजे. बोलता येणं ही संविधानाची पूर्व अट आहे, ती मुभाष. त्याच भाषणामध्ये बाबासाहेब पुढे काय म्हणतात, बाबासाहेब पुढे असं म्हणतात, राज्यघटना शेवटी कायदे, राज्यघटना शेवटी कायदे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ असे अवयव देईल, पण त्या राज्यघटनेमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे, वी द पीपल ऑफ इंडिया. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला. भारत, मगाशी म्हटलं ना भारत माता. मध्यंतरी काय झालं, मी एका गॅदरिंगला गेलो, शाळेच्या गॅदरिंगला गेलो, आमची मैत्रीण शाळा चालवते, तिथं ते गॅदरिंग असतं ना, लहान मुलं आपली सगळी, ते गॅदरिंग सुरू होतं. त्या गॅदरिंग मध्ये मध्येच भारत माता आली ना, ती गोरी पान साडी वगैरे अशी छान. मी त्यांना म्हटलं मुळात भारताला माताच का म्हणायचा हा पहिला प्रश्न. आणि भारत माता गोरीच का असली पाहिजे, भारत मातेचे केस मोकळे का सोडले पाहिजेत, भारत मातेने साडी का नेसली पाहिजे, आमची भारत माता जीन्स टी शर्ट भरील, आमची भारत माता काळी कुळकुळीत असेल, आमच्या भारत मातेचे केस कुरळे असतील. एकाच पद्धतीने भारताचं स्वरूप जे सगळं सांगितलं जातं. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, इथे प्रत्येकाचा आपला भारत, इथे प्रत्येकाचा आपला भारत आहे आणि भारताची आपली कल्पना मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार. आणि म्हणून मला असं वाटतं की हे वैशिष्ट्य जे संविधानाचं आहे. तुम्हाला मजा सांग, पंडित नेहरू जेव्हा, ही गोष्ट जुनी आहे, स्वातंत्र्य आणखी मिळायचं होतं, पंडित नेहरू एका ठिकाणी सभेला गेले आणि भाषण सुरू करणार तेवढ्याच कुणीतरी भारत माता की, अलीकडे तुम्हाला माहिती ना ते फार भयंकर आहे, घोषणा देतात की धमकवतात हेच कळत नाही. रिलॅक्स, आई बद्दल आपण असं बोलतो का. मी माझ्या आईकडे गेलो, अरे ती आई घाबरून पळून जाईल ना, हे काय धमकावून आहे का काय. ते भारत माता की, एक लक्षात घ्या, नेहरूंचं वैशिष्ट्य, हे सगळ्यांचं वैशिष्ट्य होतं, गांधी नेहरू आंबेडकरांचं, या तिघांचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांना राष्ट्रभक्तीच्या उन्मादाची सुरुवातीपासून भीती होती की तुमचं देशावर प्रेम असलं पाहिजे, पण या देशप्रेमाचा उन्माद होता कामा नये. हे जेव्हा भारत माता की सुरू झालं तर नेहरू म्हणाले, शेवटी एकाला उभं केलं, पण बाबा हे भारत माता भानगड काय जरा सांग. माता असं विचारलं की गडबड होते. तो म्हटलं नाही, ते भारत माता म्हणजे आपले एवढे सगळे नद्या, समुद्र, जमीन, म्हणजे नेहरू म्हणाले हे सगळं म्हणजे भारत माता आहेच, पण भारत माता म्हणजे या देशातले तेव्हाचे, या देशातले 40 कोटी लोक आहेत. आणि नेहरू पुढे असं म्हणाले, या प्रत्येकाची भारत माता वेगळी असू शकते, प्रत्येकाची एकच भारत माता आहे. आता तुम्हाला माहिती आहे, वन नेशन वन इलेक्शन, वन लीडर वन पार्टी. मी मगाशी म्हटलं ना की विरोधी आवाजच असतं कामा नये. लोकसभेमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत विरोधी पक्षनेता नव्हता आणि आता महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता असणार. हे किती भयंकर आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो, मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूने नाही, कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधामध्ये नाही. मध्यंतरी काँग्रेसच्या एका नेत्याने मला कार्यक्रमाला बोलावलं, मी भाषण केलं. भाषण झाल्यानंतर ते उभे राहिले आणि म्हटले, आवटे साहेब तुम्ही आमचेच आहात हे आम्हाला कळलंच नाही कधी. मी म्हटलं सत्तेमध्ये असताना तुम्हाला काहीच कळत नाही, हा या लोकांचा प्रॉब्लेम आहे. उलट तुम्हाला सांगू का, हे सत्तांतर झालंय फार बरं झालं, त्यामुळे संविधानावर हे लोक बोलायला लागले. नाही तर यांना संविधानाचं महत्व माहिती कुठे होतं, यांना गांधी नेहरू आंबेडकर माहिती कुठे होते, यांना सत्तेमध्ये आणणं एवढंच फक्त माहिती होतं. तर माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये या सगळ्याचा विचार जो केला जातो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की मुळामध्ये या सगळ्याचा अर्थ काय, संविधान म्हणजे काय, आपली भूमिका काय, आपली वैचारिक मांडणी काय, याचा विसर या सगळ्या लोकांना पडलेला होता. मला असं वाटतं की आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे की विरोधी पक्षनेते पद आवश्यक काय. बाबासाहेब असं म्हटलं होतं एका भाषणामध्ये, पुण्यात त्यांचं भाषण होतं, ते त्याला येऊ शकले नाहीत, पण त्यांनी पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी लिहून भाषण पाठवलं. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, लोकशाहीमध्ये एक वेळ सत्ताधीश नसले तरी चालतील, पण विरोधक असले पाहिजे. विरोधकाशिवाय लोकशाही अपूर्ण आहे, लोकशाही शक्य नाही, अशी मांडणी बाबासाहेब तेव्हा करतात. विरोधाची स्पेस असणं, तुम्हाला बोलता येणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि म्हणून मला असं वाटतं की हे समजून घेत राहणं ना. आणि अलीकडे काय झालंय, मी मुद्दाम हे सांगितलं पाहिजे आता, की मुळामध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचा खूप प्रयत्न झाला, पण तो काही फार चालला नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपण बघितलं, माझं एक पुस्तक आहे, वी द चेंज, आम्ही भारताचे लोक नावात. त्या पुस्तकामध्ये एक कविता आहे, तुम्ही भाग मिल्खा भाग बघितला का, भाग मिल्खा भाग बघितलाय. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो, धर्माने पेटवलेल्या वणव्यातून मिल्खा सिंग धावत असतो, धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. किती गोड हसले बघा हे, फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारलीत तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भला भलांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे, आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. हा धर्माच्या पलीकडचा भारत नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. मंत्री महोदय जे मगाशी म्हटलं तो फार महत्वाचा मुद्दा आहे. नव्या पिढीला माणूस करणं सगळ्यात आपल्या पुढे आव्हान आहे आणि त्यांना कळायला पाहिजे की ही भारताची भूमिका आहे, धर्माची भूमिका नाही, धर्माच्या पलीकडचा माणूस. गंमत बघा, इंडोनेशियामध्ये मी गेलो. इंडोनेशिया जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश, उल्हास, जगातला
जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश. मी इंडोनेशियात गेलो आणि अरुणा मॅडम, मला इंडोनेशियाविषयी औत्सुक्य जास्त यासाठी होतं कारण माझा लाडका हिरो, ज्याच्यावर मी पुस्तक लिहिलं, बराक ओबामा, त्यांचं बालपण इंडोनेशियामध्ये गेलो आणि ते पुस्तक वाचताना इंडोनेशियामधल्या बऱ्याच आठवणी मी वाचल्या होत्या. त्यामुळे इंडोनेशिया असं असेल, इंडोनेशिया तसं असेल वगैरे मला बरंच वाटत होतं. तिथे मी गेलो, तिथे मला जावेद नावाचा एक मला मित्र भेट, तो मुस्लिम एकदम छान. त्याला मी म्हटलं, यार मला तुझा देश फारच आवड. तो म्हटला माझा मुस्लिम देश आहे, कारण तो ऑफिशियली मुस्लिम देश आहे. म्हटलं बरं. तो म्हटलं मला तुझा हिंदू देश बघाय. मी म्हटलं याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे? तो म्हणे मी येणार आहे आणि मला तो देश बघायचा. मी काय फार बोललो नाही. म्हटलं हा येईल तेव्हा सो कॉल्ड माझा हिंदू देश त्याला कळेलच. तेव्हा तो आला आणि नेमका तो पुण्यामध्ये आला. त्याचे काम होतं, एक कॉन्फरन्स होती, तो आला. तो पुण्यामध्ये पण आला, मुंबईत गेला, पुण्यात पण आला. तो पुण्यात आला तेव्हा मी नेमका घरी नव्हतो. पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात. हा पण बराच मोठा अनुभव दिसतो सगळ्यात. पुणे नागपूर फ्लाईट एवढी आहे आणि एवढी भरलेली असते कायम, त्यामुळे पुणे नागपूर कनेक्ट फार आहे. त्यामुळे तुम्हाला पुणेकर कळले असतील. तर मी नेमका घरी नव्हतो, पण नंतर त्यानं मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला आणि मेसेज पाठवल्यावर मला म्हटलं की संजय मी आता चाललोय इंडोनेशियाला परत, पण माझा देश फार किरकोळ आहे, तुझा हिंदू देश मला फार आवड. म्हटलं वारंवार हिंदू देश म्हणतोय. म्हटलं बाळा तू बघितलंस काय? तर म्हटलं मी ताजमहाल बघितलं. म्हटलं वा. म्हटलं मी लाल किल्ला बघितला, मी अजंठ्याची लेणी बघितली आणि माझी इच्छा होती की एक रात्र समुद्र किनाऱ्यावर हॉटेल ताज मध्ये एक सूट घेऊन राहावं. हॉटेल ताज मध्ये राहिलो. तुझा हिंदू देश मला फार आवड. म्हटलं कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे, पण तू वारंवार हिंदू देश म्हणतोय म्हणून तुला सांगतो, तुझे बघितलं सात हिंदू काहीच नव्हतं. ताजमहाल हिंदू नाही, लाल किल्ला हिंदू नाही, अजंठ्याची लेणी हिंदू नाहीत आणि हॉटेल ताजचे मालक जे वारले आता तेही हिंदू नाहीत. पण माझा देश सुंदर आहे हे मात्र खरं आहे, कारण तो हिंदूंचा आहेच, पण तो प्रत्येकाचा आहे. हे जे वैशिष्ट्य आहे, हे जे वेगळेपण आहे, हे नव्या पिढीपर्यंत समजावून सांगणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो जास्त आवश्यक मला या निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचा वाटतो, तो म्हणजे जातीच्या अनुषंगानं जो विखार पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याबद्दल आपल्याला काम करावं लागणार. तुम्हाला मजा सांग, अनेकदा काय होतं माहिती, आपल्याकडे आयकॉन्स असे केले जातात. महात्मा फुले, म्हणजे अरुणा सबाने मॅडम मगाशी उल्लेख केला मनीषानं की मला महात्मा फुले समता पुरस्कार मिळाला. मनीषा माझी एवढी पंचायत झाली, महात्मा फुले समता पुरस्कार मला मिळाला आणि मला फोन सुरू झाले आणि प्रत्येक फोन मध्ये दोन वाक्य, आवटे साहेब तुमचं अभिनंदन, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, तुमची जात कुठली? काही लोक फोन करायचे, आवटे साहेब माहिती नव्हतं तुम्ही माळी आहात. अरे म्हटलं ज्या महात्मा फुल्यांनी जाती अंतासाठी आयुष्यभर काम केलं त्या महात्मा फुल्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्यानंतर जात शोधली जाते यासारखं भयंकर काय असेल? मला आठवलं आचार्य प्रक यात्र्यांनी महात्मा फुल्यांवर सिनेमा काढ. तुम्ही बघितला का कोणी? बघा, दाखवा. तुमची पण अडचण आहे माहितीये का, पोरं काही वेळी नाहीये, तुम्ही त्यांना काही दाखवतच नाही. ते मला एक सांगितलं, एक बाई आले माझ्याकडे, मुलं वाचतच नाही म्हणे. म्हणून तुम्ही कधी वाचता का? मला कुठला वेळ मिळतो? म्हणजे ते कसे वाचतील? हा तुमचा प्रॉब्लेम आहे. पोरगा बोलतोय आई व्हॉट्सअपवर, आणि मुलं बाळा व्हॉट्सअपवर बरं का, ही व्हॉट्सअपवर अभ्यास कर. महात्मा फुल्यांवर आचार्य प्रक यात्र्यांनी सिनेमा केला, त्या सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. अप्रतिम चित्रपट आहे, ज्यांना शक्य त्यांनी बघा. त्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, खूप सुंदर सिनेमा आहेत. बाबासाहेब पण आहेत, सगळं जे नातं आहे आणि बाबासाहेबांचा तो संवाद जो आहे, कर्मवीर भाऊराव पाटील बाबासाहेब खूप स्वतः आहेत, फार सुंदर सिनेमा. तर तो सिनेमा जो आहे तो सिनेमा काढला, त्या सिनेमाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, पण सिनेमा काही चालला नाही, थिएटरवर सिनेमा चालला नाही, सिनेमा पडला. प्रक यात्रांवर कर्ज झालं, कर्जबाजारी प्रक यात्रे, आणि पुणेकरांनी त्यांचा सन्मान करायचं ठरवलं की तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. बरं, प्रक यात्रे खडूस. प्रक यात्रेने विचारलं पुरस्कार देणार आहात काही रक्कम वगैरे? मी असं काही आगल्या विसरांना विचारलं नाही बरं का येताना, त्याने स्वतःहून सांगितलं हा मुद्दा वेगळा. तर तुम्ही एवढा पुरस्कार देणार आहात काही रक्कम वगैरे? पुणेकर त्यापेक्षा खडूस. पुणेकर म्हणाले तर वर्गणी काढून तुम्हाला एक शालजोडी देतो आहोत. तर ते आले, त्या कार्यक्रमाला आले. आल्यानंतर प्रक यात्रेंनी सगळं सत्कार झाला, भाषण सुरू केलं. प्रक यात्रे म्हणजे काय काय बोलतील सांगता येत नाही. प्रक यात्रे म्हणाले मी महात्मा फुल्यांवर सिनेमा काढला, राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तुम्ही माझा सत्कार केला, फार बरं झालं, पण तो सिनेमा काही चालला नाही. याचं कारण म्हणे सिनेमा माळ्यावर काढला त्यामुळे ब्राह्मणांनी बघितला नाही, आणि सिनेमा ब्राह्मणांनी काढला म्हणून माळ्यांनी बघितला नाही. मी मुद्दाम तुम्हाला सांगतो, एक लक्षात घ्या. तुम्हाला मी सांगू का, एक अत्यंत तुम्हाला नम्रपणे प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मुला मुलींना बाबासाहेब समजावून सांगत जाती अंताच्या पलीकडचा माणूस घडवण्याचं मोठं आव्हान आपल्या समोर आहे. अनेकदा काय होतं माहितीये का, न कळत आपल्याही न कळत त्या मुला मुलींमध्ये आपण काहीतरी जातीय विखार पसरवण्याची पण शक्यता असते. तर हे नीटपणे सांगितलं पाहिजे. मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे एक मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अमक्या जातीचे, आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे प्रेरणा स्रोत आहेत, हे महाराष्ट्राला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं कोणी? महात्मा फुल्यांनी. छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली कोणी? महात्मा फुल्यांनी. शिवाजीचा पवाडा सगळ्यात पहिल्यांदा गायला कोणी? महात्मा फुल्यांनी. हे शिकवलं पाहिजे. आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी 1927 मध्ये केला महाडला. तर बाबासाहेबांचं भाषण आहे. बाबासाहेब असं म्हणतात, हा सत्याग्रह मी कुठेही करू शकलो असतो, पण हा सत्याग्रह मी इथंच करतोय कारण ही माझ्या रयतेच्या राजाची भूमी आहे. आणि त्या सत्याग्रहाची मुख्य घोषणा जय भवानी जय शिवाजी अशी होती. आणि मग आमचा शाहीर काय म्हणतो, दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर. हे शिवबा बाबा ज्योतिबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं नव्या पिढीपर्यंत समजावून सांगितलं पाहिजे. आणि पुन्हा मी सांगतोय की नव्या पिढीला हे समजावून सांगताना त्यांच्या भाषेत समजावून सांगितलं पाहिजे. तुमच्या भाषेत तुमच्या पद्धतीनं मुलं ऐकत नाहीत, त्यांच्या शैलीमध्ये समजावून सांगितलं पाहिजे. त्यांनाही पटतं, त्यांनाही कळतं की हा इतिहास किती मोठा आहे, पण ते समजावून सांगणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला गंमत सांगतो, जेव्हा
बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला 14 तळ्याचा. 1920 मध्ये सुरुवातीला बाबासाहेबांनी मुकनायक मध्ये लिहिलं होतं. बाबासाहेबांनी गांधींना उद्देशून, मोहनदास करमचंद गांधी, बाबासाहेब म्हणतात मोहनदास करमचंद गांधी, इथे तुम्हाला एवढा त्रास होतो, तुम्ही जेव्हा आफ्रिकेमध्ये होता तेव्हा कृष्णवर्णी यांना हॉटेलमध्ये प्रवेश मिळत नाही म्हणून तुम्हाला त्रास होतो, पण माझ्याकडे माझ्या माणसांना तलावावर पिण्याचं पाणी मिळत नाही, तरी तुम्ही बोलत नाही. बाबासाहेबांनी हा सत्याग्रह जो केला तेव्हा त्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांना जागा द्यायला कुणीच तयार नव्हतं, सभा मंडप वगैरे कुणीच तयार नव्हतं. ब्राह्मणांनी मारहाण केली, कुणब्यांनी मारहाण केली, मराठ्यांनी मारहाण केली, गुरुवांनी मारहाण केली, त्यांच्या कार्यकर्त्यांना बरंच काही काही झालं, कोणीच द्यायला तयार नव्हतं. तेव्हा फत्ते खान नावाचा एक मुस्लिम माणूस पुढे आला. आजही बहिष्कृत भारतमध्ये उल्लेख आहे. फत्ते खान नावाचा मुस्लिम माणूस पुढे आला. तो म्हणाला बाबासाहेब इथे सत्याग्रह करा. तेव्हा त्याला गावकऱ्यांनी सांगितलं फत्ते खान तुला गावाच्या बाहेर जावं लागेल. तो म्हटलं गावाच्या बाहेर गेलो तर बेहतर, पण मी शब्द दिलाय बाबासाहेबांना, मी करणार. तुम्हाला सांगतो हा प्रसंग माझ्या अंगावर शहारे येतात. हा प्रसंग पिंपरीतल्या एका व्याख्यानामध्ये मी सांगत होतो आणि माझं पिंपरी चिंचवड मधलं हे व्याख्यान बरंच व्हायरल झालं. अनेकांनी ते ऐकलंही असेल. ते बरंच व्हायरल झालं आणि व्हायरल झाल्यानंतर एके दिवशी मला एक फोन आला, अरुणा मॅडम फोन आला आणि सांगितलं संजय आवटे बोलतायत का? सर मी नमस्कार, मी महाडमधनं बोलतो. म्हटलं बोला ना. तुम्ही ज्या फत्ते खानांचा उल्लेख केलात ना त्यांचा मी नातू बोलतो. हे समजून घेणं, बाबासाहेब समजून घेणं म्हणजे हे समजून घेणं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फुले शाहू आंबेडकर विचारधारा समजून घेताना आपल्याला प्रामुख्याने हे समजून घ्यावं लागेल की ज्योतिबा शिवबा बाबा यांच्यामध्ये असणारं जैव नातं हे तुम्हाला नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावं लागेल. त्यांना सांगावं लागेल की हे हा आपला वारसा आहे आणि तुम्हाला माणूस व्हायचा. तुम्हाला सांगू का? आणि प्रामुख्याने हे काम शाळेमध्ये करावं लागेल. 2 शाळांचा संदर्भ मुद्दा मी आज देतो आणि त्या शाळांच्या अनुषंगाने आपल्या पुढे किती मोठं आव्हान आहे ते सांगतो. पहिली शाळा आहे पुण्यातली हुजूरपाग. महादेव गोविंद रानडे नावाच्या समाज सुधारकानं 1888 मध्ये मुलींसाठी ही शाळा स्थापन केली. तेव्हा त्या शाळेमध्ये मुस्लिम, ज्यू वगैरे सगळ्या महिला होत्या, मुली होत्या. त्या शाळेमध्ये ईद साजरी केली गेली म्हणून इतका हलकल्लोळ झाला पुण्यामध्ये. मग ती ईद का साजरी केली? तर मुळशी प्रेमचंद नावाचे कादंबरीकार आहेत हिंदीतले, त्यांची एक कथा ईदगाह नावाची ती अभ्यासाला होती. शिक्षक शिकवत होते आणि शिकवताना असे म्हणाले की ईदगाह आहे आणि ईद आहे. मग ते शिरखुर्मा खायला गेले तर मुलांनी विचारलं शिरखुर्मा काय? म्हणजे आपण ईद साजरी करू. त्या शाळेमध्ये ईद साजरी झाली म्हणून शाळेवर बहिष्कार घातला गेला. हा पहिला मुद्दा. दुसरी शाळा आहे बदलापूरची. त्या शाळेत काय झालं आपण बघितलं. याचा अर्थ असा आहे की आजही आपण माणूस व्हायला तयार नाही आहोत. आजही आपण स्त्रीकडे पण माणूस म्हणून बघत नाही, अन्य धर्मियांकडे माणूस म्हणून बघत नाही. मला असं वाटतं की तुम्हाला तुमच्या नव्या पिढीपर्यंत हा संस्कार करावा लागेल. प्रामुख्यानं संविधान केवळ सांगत न बसता त्यांना सांगावं लागेल संविधानाचा मूळ उद्देश काय आहे. तुम्हाला माणूस होणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून एक प्रसंग मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे. महिला मोठ्या संख्येने आहेत आणि त्या फार मनापासून ऐकतात, त्याचं मला फार कौतुक आहे. तुम्हीच मनापासून ऐकता. मी म्हटलं तुम्हाला काही खरं नाही. आगलावे सरांच्या डोक्यामध्ये पुढचं व्याख्यान कधी सुरू होणार, त्या उल्लाच्या डोक्यामध्ये ते यांना पुढे कुठं जायचंय, रात्री काय, हे कुणी तुम्ही ऐकतात. मी तुम्हाला सांगतो मुद्दाम हा प्रसंग सांगतो. एके दिवशी व्हॉट्सअपवर मला एक मेसेज आला. हा प्रसंग मी सांगितला पण आहे, माझ्या एका पुस्तकात पण आहे, पुन्हा सांगतो मुद्दाम. एके दिवशी मला व्हॉट्सअपवर एक मेसेज आला. तो मेसेज होता माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीचा. यांच्याकडे जरा जपून बरं काय, फार हसतायत. मैत्रीण म्हटलं की हे जे मधले गृहस्थ काय नाव यांचं, एकटे आलेत की दोघं आलेत. तर कॉलेजमधल्या मैत्रिणीचा मेसेज आला. ह्या सगळ्या ह्या तरुण मुली आहेत ना, तुम्हाला कळणार नाही, आमच्या वेळी दिवस फार वाईट होते. तुम्ही काय पटकन व्हॉट्सअप करू शकता. आमच्या वेळी एखादी मुलगी आवडली तर पत्र लिहावं लागायचं. मी 12 पानांची पत्र लिहायचो. पुन्हा फक्त पत्र लिहून चालायचं नाही, कबूतर शोधावं लागायचं. ते कबूतर जा पण एवढं करून ती पुन्हा भेटल्यावर असं दाखवायची की काही घडलंच नाही. बरं माझं अक्षर फार चांगलं होतं, तर इतरांचे पण पत्र लिहायचो. बरं मी आगल्या वेळेस त्यांना विचारायचो की अरे मी कसं पत्र लिहू, तुझं प्रेम. ते म्हणजे मंगेश पाडगावकर, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. एवढी पत्र लिहिली त्यामुळे पत्रकार झालो. तर त्या कॉलेजमधली आमची ड्रीम गर्ल असणाऱ्या मुलीचा मला व्हॉट्सअपवर मेसेज आला, संजय कसा आहेस. तो मेसेज साधा होता, संजय कसा आहेस. मी वाचला असा, संजय कसा आहेस. मी म्हटलं छान आहे, एकदम छान आहे. तू कशी आहेस? मग छान आहे. मग कशी आठवण आली आज, मामोक तमोक सगळं झालं. सगळं झाल्यानंतर तिने मला भस्कन विचारलं, संजय तू की जात कुठली? मी म्हटलं एकदम काय जातीवर बुवा. नाही म्हणे नाही, तू कॉलेजमध्ये असताना तू ब्राह्मण असशील असा आमचा समज होता. म्हटलं कशामुळे? तू आमच्या नियतकालिकाचा संपादक होतास, भाषण करायचा. म्हटलं तेव्हा ब्राह्मण का वाटलं मला माहिती नाही आणि आता नाही असं का वाटलं हे मला कळत नाही. म्हणजे तुझा डीपी बघून वाटलं. आता डीपी फार महत्वाचा असतो. मला मध्यंतरी मुंबईमध्ये एक मॅडम भेटल्या, त्या मला म्हटल्या आवटे साहेब ओळखलं का, आपण फेसबुकवर एकत्र आहोत. म्हटलं भेटल्यावर ओळखू याल असा डीपी ठेवत चला. मी एकाला सांगितलं की आपण तेवढे छान नसतो जेवढे डीपीवर असतो आणि तेवढे वाईटही नसतो जेवढे आधार कार्डावर असतो. बरं पूर्वी काय होतं, पूर्वी आपण मेकअप करून फोटो काढायचो, आता फोटो काढून मेकअप करावा लागतो. म्हणजे तुझा डीपी बघितला आणि मला खात्री पटली की तू ब्राह्मण नसणार. मला काही कळे नाही बघितलं डीपी काय. तर डीपी असा होता मागे बॅनर होतं, महात्मा फुले जयंती निमित्त संजय आवटे यांचे व्याख्यान आणि मी माझं भाषण आणि माझ्या गळ्यामध्ये जय भीमचा स्कार्फ. तर महात्मा फुले जयंती निमित्त याचं भाषण आणि जय भीमचा स्कार्फ म्हणजे हा ब्राह्मण नसणार. मी तिला म्हटलं जाऊ दे, म्हटलं मी काही जात वगैरे मानत नाही त्यामुळे मी सांगत नाही, पण तुला एवढा प्रॉब्लेम आहे, तुझी जात कुठली? तर म्हणे मी ब्राह्मण आहे आणि मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. म्हटलं मला एक सांग, म्हटलं तू कोकणस्थ ब्राह्मण आहेस, तुला महात्मा फुलांबद्दल काय काय माहिती? ते म्हणे नाही मी काही फार वाचलेलं नाहीये, पण महात्मा फुलांनी दलितांसाठी वगैरे काहीतरी काम केलं, सावित्रीबाई फुलेंनी काहीतरी काम केलं. म्हणजे तुला जे माहिती त्या 4 गोष्टी सांग. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू. म्हटलं बरोबर आहे. मुलींसाठी जी पहिली
पहिली शाळा सुरू केली, त्या शाळेमध्ये ज्या मुली होत्या म्हटलं पहिल्या बॅच मध्ये, त्या सगळ्या मुली ब्राह्मण होत्या. हे तुला माहित आहे? म्हणजे काय सांगतोस? म्हटलं काय ऐकतेस, अजून तुला काय माहित? म्हणजे मी असं ऐकलंय महात्मा फुल्यांबद्दल किंवा यांच्याबद्दल की त्यांनी केशवापनाच्या विरोधामध्ये न्हाव्यांचा संप केला. म्हटलं मला सांग, नवरा गेल्यानंतर केशवापनाची प्रथा कुठल्या जातीमध्ये होती? साळी, माळी, कोळी, कुणबी यांच्यामध्ये नव्हती. ती प्रथा होती ब्राह्मण आणि प्रामुख्याने कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये. तुम्ही काकास्पर्श बघितला असेल. मी म्हटलं कोकणस्थ ब्राह्मण महिलांचं केशवापन होऊ नये म्हणून महात्मा फुल्यांनी ओबीसी न्हाव्यांचा रोजगार बुडवला. म्हटलं बर हो. म्हणजे अजून तुला काय माहित? म्हणजे मला हे माहिती आहे की तेव्हा काय व्हायचं की ह्या मुलींचं शोषण व्हायचं, लैंगिक शोषण व्हायचं. त्यातनं त्या कुमारी माता व्हायच्या, काही विधवा ज्या असायच्या त्यांचं शोषण व्हायचं, मग गरोदर व्हायच्या, मग त्यानंतर जरा लोकलज्जेसाठी त्या गर्भपात करायच्या, त्यात त्यांचा मृत्यू व्हायचा. फुले दाम्पत्यानं बघा काय थोर असतील, फुले दाम्पत्यानं ऑफिशियली फलक लावला. तो फलक असा होता की इथं यावं, प्रसूत व्हावं, वाटल्यास बाळही इथं ठेवावं आणि निघून जावं. म्हटलं हे तुला माहिती आहे, बरोबर आहे. तुला पुढे जाऊन सांगतो, ज्या 42 महिला प्रसूत होऊन गेल्या, 42च्या 42 ब्राह्मण होऊन. म्हटलं आणखी तुला काय माहित? म्हणजे मला हे माहिती आहे की त्यांनी विधवेचे मूल दत्तक घेत. म्हटलं फक्त विधवेचे मूल दत्तक नाही घेतलं, ब्राह्मण विधवेचे मूल दत्तक घेत. काशीबाई नावाची ब्राह्मण विधवा, तिच्यावर सासऱ्याने बलात्कार केला, त्यातनं जो मुलगा जन्माला डॉक्टर यशवंत, त्याला दत्तक घेत. आता मला सांग म्हटलं, महात्मा फुले कोणाचे? सावित्रीबाई फुले कोणाच्या? आणि र कर्वे नावाच्या विचारवंतानं जेव्हा समाज स्वास्थ्य नावाचं नियतकालिक सुरू केलं, तेव्हा त्यांनी कंडोम की जाहिरात छापली, संतती नियमनावर काम सुरू केलं, तर त्यांच्या विरोधामध्ये खटला दाखल केला होता. तेव्हा त्या खटल्याचं वकीलपत्र घेतलं कोणी? डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि त्या र कर्व्यांचा पत्ता काय होता? र कर्वे, भटवाडी, मुंबई. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांनी विचारलं, बाबासाहेब या भटवाडीतल्या माणसाचं तुम्ही का वकीलपत्र घेता? बाबासाहेब म्हणाले, माझा मुद्दा जातीचा नाही, माझा मुद्दा मूल्यांचा आहे. म्हटलं आता मला सांग बाबासाहेब कोणाचे? आता मला सांग महात्मा फुले कोणाचे? आता मला सांग सावित्रीबाई फुले कोणाच्या? ती बाई म्हणाली आणि निघून गेली. 15 दिवसानंतर तिने परत मला हाय म्हटलं. मी पुन्हा गेलो, हॅलो वगैरे आमचा संवाद झाला. अगलावे सर, मी बघितलं तिच्या डीपीवर फुले शाहू आंबेडकर होते. याचे दोनच अर्थ आहेत. पहिला अर्थ असा की आपण सगळ्या प्रकारच्या वर्गाशी बोलत गेलं पाहिजे, परिवर्तन होतं याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, कॉलेजमधली मैत्रीण कॉलेजमध्ये नाही पटली तरीही पुढे. अगलावे सर, लगेच ऐकू नका, म्हणजे मॅडम पुन्हा मला ओरडतील. मी तेच म्हटलं, मॅडम पुन्हा मला ओरडतील. माझा मुद्दा असा की आपण बोलत राहायला पाहिजे. तुम्हाला सांगू का, मी एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं, बाबासाहेब तेव्हा असं म्हणाले होते की सगळ्यात कठीण आहे जात, आणि जाती अंताशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, आपल्याला जाती अंत केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. म्हणून मला असं वाटतं, या जातीच्या धर्माच्या पलीकडचा माणूस घडवणं आणि नव्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं हे आपल्या पुढचं सगळ्यात महत्वाचं आव्हान आहे. आणि मला खात्री आहे की संविधान ज्याला ज्याला समजतं त्याला नीटपणे हे अधिष्ठान समजलं पाहिजे आणि प्रामुख्यानं नव्या पिढीपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीशी बोलताना त्यांच्या माध्यमात पण तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आता नव्या पिढी कदाचित वाचत नसेल, पण नवी पिढी सिनेमा करते, सिनेमा बघते, शॉर्ट फिल्म बघते, डॉक्युमेंटरीज करते, त्यांना त्यांच्या माध्यमातून बोलत गेलं पाहिजे. पण प्रत्येक माध्यमातून हा विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही माध्यमाचा मुद्दा सांगितला म्हणून सांग की माध्यमात नाही कसं पोहोचवायचं हे आपल्या पुढे आव्हान आहे. एक लक्षात घ्या, लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही परिवर्तन घडलं त्यामध्ये मुख्य प्रवाहातल्या माध्यमांपेक्षा हे ध्रुव राठी आणि बाकीच्या लोकांचा वाटा सगळ्यात मोठा होता. मी नेहमी सांगतो की लोकसभा निवडणुकीमध्ये रवीश कुमार आणि बाकी लोकांपेक्षा ध्रुव राठीचा जास्त उपयोग झाला, कारण ध्रुव राठीनं कुंपणावरच्या लोकांना आत घेत आणि म्हणून हे पोहोचवत राहणं, हे मुद्दे मांडत राहणं, सांगत राहणं हे जास्त महत्वाचं मला वाटतं. आणि त्यासाठी माध्यमांचा उपयोग आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे. एक लक्षात घ्या, तुमच्या पण हातामध्ये माध्यम आहे. पूर्वी काय होतं, फक्त आमच्या हातामध्ये माध्यम होतं, आता तुमच्या हातामध्ये माध्यम आहे. मगापासून मॅडम माझं मोबाईलवर शूट करतात, तुमच्या हातात माध्यम आहे की नाही? या माध्यमाचा उपयोग कसा करायचा हे आपल्या पुढे आव्हान. एक लक्षात घ्या, माध्यमाचा उपयोग करून नको तो मेसेज फॉरवर्ड करत राहणं, विखार पसरवत राहणं. पण एक लक्षात घ्या, विखार जेवढा संसर्गजन्य असतो ना, त्याहून अधिक प्रेम संसर्गजन्य असतो. उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, उनका जो फर्ज है अहल ये सियासत जाने, मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे. हा प्रेमाचा संदेश देणं. आणि एक लक्षात घ्या, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गांधी, नेहरू, आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, गौतम बुद्धांनी तेव्हा सांगितलं की सगळ्यात प्रभावी काय असेल तर प्रेम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, या प्रेमाच्या वाटेवर आपल्याला जायचं असेल तर संविधानाचा खरा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि नव्या पिढीपर्यंत विखार पोसवू नका, विखार पसरवू नका. नव्या पिढीला समजावून सांगा, आरक्षणाचा मुद्दा सुद्धा महत्वाचा काय आहे, कारण तो सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे, या अर्थानं समजावून सांगा. मला खात्री आहे की माध्यमांच्या भाषेमध्ये आपल्याला हे सगळे मुद्दे सांगावे लागतील. माध्यम नाकारून तुम्हाला तर चालणार नाही. आणि माध्यम एवढी भयंकर झाली आहेत ना, बरं तुम्हाला माहितीये का अडचण काय झाली माहितीये का अरुणा मॅडम? पूर्वी काय होतं माहितीये, मी जेव्हा लहान होतो तर मला असं वाटायचं की आपल्याला काहीच येत नाही, आईला सगळे, आपल्याला काहीच येत नाही, वडिलांना सगळे. आईला पेन मध्ये शाई भरता येते, आईला पुस्तकाला कव्हर घालता येतं, वडिलांना सायकल मध्ये हवा भरता येते. तुम्हाला माहिती ना, आपण वरच्या वर्गात गेलो की मागच्या सगळ्या वह्यातनं पानं काढायचो आणि नवी वही शिवायचो. आठवलं माझ्या बरोबरच्या लोकांना, आठवलं बरोबर की नाही? तर ते असं करायचो, ते आईला करता येतं, आपल्याला काहीच करता येत नाही. आताच्या पोरांना असं वाटतं आपल्याला सगळं येतं, यांना काहीच येतं. यांना मोबाईल मध्ये नाव सेव्ह करता येत नाही, यांना व्हॉट्सअप कॉल करता येत नाही. परवा माझ्या काकांचा वय वर्ष 85, मला व्हिडिओ कॉल आला. म्हटलं अरे वा, काका व्हिडिओ कॉल करायला शिकले. मी बघतो तर काका स्वच्छतागृहात. म्हटलं काका धोतर. म्हटलं संजीवला का चुकून लागला बहुत. माध्यम कसं वापरायचं हे आपल्याला कळत नाही, तरुण पोरांना कळतं. त्यांच्याकडे माध्यम आहे,
विचार नाही, आपल्याकडे विचार आहे, माध्यम नाही. हे दोन्ही एकत्र आलं पाहिजे, ते जास्त महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगू का, हे सोडून द्या बरं का, की आपल्याला काय हे नव्या पिढी, तुम्हाला सांगू का, म्हातारा अमुक माणूस म्हातारा झाल्याचा पुरावा काय माहितीये का, आमच्या वेळी असं नव्हतं म्हणणारा माणूस म्हातारा झाला. तुम्हाला मजा सांगतो, या निवडणुकीमध्ये मी शरद पवारांची मुलाखत घ्यायला गेलो, तर शरद पवारांना विचारलं गमतीनंतर, सगळं झाल्यावर आपलं गंमत चालली होती. म्हटलं पवार साहेब सध्या नवीन काय करताय, काय नाही म्हणे सेल्फी काढायला शिकतो. म्हटलं म्हणून तुम्ही तरुण आहात, तरुण राहण्याचा एकमेव मार्ग आहे या नव्या पिढीच्या संपर्कात राहणं, रिलिव्हंट राहणं, बोलत राहणं, त्यांच्या माध्यमात तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे माध्यम पण शिकलं पाहिजे. आपली सवय काय माहितीये का, ज्येष्ठांची एक सवय. माझ्याकडे एक असंच 25-26 वर्षांचा मुलगा आला, तर मी माझ्या वडिलांचं वय वर्ष 84, वडिलांना ओळख करून दिली. म्हटलं आप्पा, हा म्हटलं आपला मिलिंद अमुक अमुक. आप्पा म्हणे बर काय करतोस बाळा, तो म्हटला नासामध्ये सायंटिस्ट आहे. तो काय म्हटला, नासामध्ये सायंटिस्ट आहे. मग आमचे आप्पा काय म्हणतात, बर चांगलं काम करत जा. तो गेल्यावर मी आप्पांना विचारलं, आप्पा नासा माहिती तुम्हाला, म्हणजे नाही माहिती. मग चांगलं काम करत जा काय, म्हणजे लहान मुलगा मी म्हणालो. म्हटलं असं नसतं, त्याला विचारायचं नासा काय आहे. ही जी सवय लागली आपल्याला ना, तरुणांशी एकतर्फी बोलायची, दुतर्फा बोलता आलं, तरुणांशी डायलॉग केला पाहिजे, संवाद केला पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, मला खात्री आहे, जरी कितीही माध्यमांबद्दल कोणी काही बोललं तरी माध्यम ही मुक्तीची आशा आहे. कारण प्रत्येकाच्या हातामध्ये माध्यम आहे, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मला खात्री आहे, या माध्यमांचा उपयोग नीटपणे आपण केला तर संविधानिक मूल्य आपण उद्याच्या पिढीपर्यंत निश्चितपणे पोहोचवू शकतो. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा महिलांचा असणार. महिलांनी ठरवलं, एक लक्षात घ्या, याही निवडणुकीमध्ये महिलांनी ठरवलं, चूक की बरोबर, पण महिला ठरवतात तेव्हा काय घडतं ते आपण प्रत्येक वेळी बघितलेलं. आणि म्हणून मला असं वाटतं महिलांनी ठरवलं. बाबासाहेब तेव्हा म्हणाले होते, बाबासाहेब आंबेडकर तेव्हा म्हणाले होते, महिला आणि तरुण यांच्याशी बोलल्याशिवाय, त्यांना सोबत घेतल्याशिवाय क्रांती होऊ शकणार नाही. आणि म्हणून महिलांनी ठरवणं जास्त महत्वाचं आहे. पण महिला फार भारी असतात. मी अलिबाग मध्ये होतो, नवरा बायकोचं भांडण सुरू झालं होतं बरं का. नवरा म्हटला बायकोला, हो घराच्या बाहेर. काय म्हटला, हो घराच्या बाहेर. बायको म्हटली कुणाचं घर, नवरा म्हटलं माझं घर. तो सांग बरं साखर कुठल्या डब्यात आहे, साखर कुठल्या डब्यात आहे माहित नाही म्हणतो माझं घर. आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांनी या लढ्यामध्ये पुढे येणं जास्त महत्वाचं आहे. कारण एक लक्षात घ्या, जेव्हा मगाशी मनुवादी व्यवस्थेचा उल्लेख झाला होता, मनुवादी किंवा तालिबानी या सगळ्या व्यवस्थांचा पहिला फटका बसतो महिलांना. मी मागा असं म्हटलं होतं, कुठलंही तालिबान पहिला हल्ला करतं बुद्धावर आणि बाईला बुरख्यात बांधून निघतं पुढच्या युद्धावर. म्हणून महिलांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या काला, एक लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो, आपण ब्राह्मणी व्यवस्थेबद्दल बोलतो, पण ब्राह्मणी व्यवस्थेनं सर्वाधिक शोषण ब्राह्मण महिलांचं केलं. तुम्हाला माहिती आहे, मध्यंतरी रमा माधव नावाचा सिनेमा आला होता. आमच्या सगळ्या कोकणस्थ मैत्रिणी बिचाऱ्या साडी बिडी नेसून मस्त, ते पुण्यामध्ये कोकणस्थ देशस्थ हा फार प्रकार असतो. बाकीच्यांना काही माहिती नाही, पण पुण्यात कोकणस्थ देशस्थ, कोकणस्थ देशस्थांचं भांडण कसं होतं माहितीये का, देशस्थ म्हणतो कोकणस्थला, तुम्ही गणपती फक्त 1.5 दिवस बसवता, आम्ही 10 दिवस बसवतो. कोकणस्थ म्हणतो ती बुद्धीची देवता आहे, आम्हाला 1.5 दिवस पुरतो. कोकणस्थ बायका सगळ्या अशा नटून थोडून आलेल्या, रमा माधव. मी त्यांना म्हटलं, तुम्ही बघताय सगळं बरोबर आहे, पण तुम्हाला हे माहिती आहे की तुझी रमाबाई पेशवी जी आहे, जिच्यावर तुला आता फार प्रेम वाटतंय, ती रमाबाई पेशवे ऐन 21व्या वर्षी जिवंत जाळली गेली सतीप्रथेच्या नावाने. या रमाबाईला सतीप्रथेच्या नावाने जेव्हा जिवंत जाळलं गेलं, तेव्हा स्त्रियांना मुक्ती देणारा माझा भीम होता. तेव्हा महात्मा फुले होते, तेव्हा सावित्रीबाई फुले होत्या, हे लक्षात घेतलं पाहिजे. रमाबाई डोंगरे नावाची कोकणस्थ ब्राह्मण महिला, तिनं हायकास्ट हिंदू वुमेन नावाचं पुस्तक लिहिलं. या सगळ्या उच्च जातीय महिलांचं शोषण याच्यावर पुस्तक लिहिलं. आणि ते जे पुस्तक आहे, त्या पुस्तकानंतर तिला जातीच्या बाहेर काढलं, धर्माच्या बाहेर काढलं, तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तीच पंडिता रमाबाई. त्या पंडिता रमाबाईंचे पुण्यामध्ये तेव्हा 2च मित्र होते, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले. म्हणून महिलांनी लक्षात ठेवा, महिलांना जात नाही, महिलांना धर्म नाही, कुठल्याही धर्माचा संस्थापक महिला नाही. महिलांना माणूस म्हणून माणुसकीच्या वाटेवर पुढे जावं लागणार आहे आणि त्याच वाटेनं आपल्या पुढच्या पिढीला घेऊन जावं लागेल. आणि म्हणून मला फार आनंद आहे की महिला इथं एवढ्या मोठ्या संख्येने समारोप करताना मला अर्थात सुरेश भटांची, नागपूरच्या सुरेश भट, आणि मी नेहमी सांगत असतो की हा असा भट होता की जो बुद्धाच्या वाटेने गेला. सुरेश भटांची गझल आहे माझी आवडती, हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार. हे खरे की आज त्यांनी घेतले सारेच ठेके आणि खोके सुद्धा, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार. कवी पुढे म्हणतो छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. हे दांभिकांची पंढरी सांगणं फार महत्वाचं आहे बरं का. आपल्याकडे काय माहिती, आपली अडचण काय मोठी. मी मुद्दाम जरा तुम्हाला व्यावहारिक मुद्दे सांगतो. आपली अडचण काय माहितीये, आपण इथे फुलेशाहू आंबेडकर म्हणतो आणि घरी गेलं की भलतच बाग. सगळ्यात मोठी अडचण ही आहे, इथे फुलेशाहू आंबेडकर म्हणायचं, घरी गेल्यावर झाला का चहा, तू कर की. मग त्यापेक्षा रेशीम बागेतले परवडले. घरामध्ये तुम्ही लोक एवढे भयंकर असता की मग तुम्हाला फुलेशाहू आंबेडकर कळलेच नाहीत. आणि म्हणून मला म्हणायचं, माझा मुद्दा असा की आपण दांभिक एवढे आहोत. मला आठवतं नागराज मंजुळे, तुम्हाला माहिती आहे ना, नागराज मंजुळे लंडनला गेला काही दिवसांनी आणि परत आला. मी त्याला विचारलं, नागराज लंडन मध्ये काय बघितलंस. लंडनला मी पण जाऊन आलो, पण हा काहीतरी भलतंच बघतो, मला माहितीये. म्हणजे काय बघितलंस. तो म्हटलं, सर मी लंडन मधल्या लोकांना असं विचारलं, अशी कुठली शिवी आहे जी दिल्यावर तुम्हाला त्रास होतो. तुला काय आठवतं. म्हटलं काय मुद्दा आहे का. नाही म्हणे, सर शिवी ही सगळ्यात माणसाची एकदम म्हणजे लिटमस
सर्वश्रेष्ठ असते. म्हटलं बरं, आपल्याकडे असं असतं ना की ही शिवी चालणार नाही पण ती चालेल असं. म्हटलं मग कुठली शिवी अशी आहे की जी लोकांना, तो म्हटलं एक शिवी अशी होती की जी लोक म्हटलं ही चालतच नाही आम्हाला इंग्लंडमध्ये. कुठली शिवी? लायर. लायर म्हणजे खोटारडा. म्हटलं आमच्याकडे खोटारडा ही शिवीच नाहीये. आले लबाडा हा लहानपणापासूनच. खोटा कुठला? हा जो दांभिकपणा आहे आपला. छान झाले दांभिकांची पंढरी उद्ध्वस्त झाली, यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही. आणि कवी पुढे असं म्हणतो, बांधती जे रोज भिंती सांगती ते धर्म जाती, पण उद्याचा सूर्य काही त्यामुळे फसणार नाही. आजचे आमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही. हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार. हा नवा दिवस हवा असेल तर एक समारोपाचा मुद्दा फक्त तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला विकासाची कल्पना बदलावी लागेल. आपली अडचण काय झाली माहितीये? मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास असं आपल्याला वाटतं. तुमच्याकडे एक जण आहेत, त्यांचं भाषण ऐकायला मी मुद्दाम जातो, कानाला गुदगुल्या होता. इतके लाख हजार कोटी. मी म्हटलं तुम्ही ते आकडे जरा जपून सांगत चला, मला ते लिहिता येत नाहीत. इकडे इतके लाख हजार कोटी असं ते काय काय भयंकर. हा विकास नाही. विकास काय? विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असतो. तुम्हाला सांगतो, अजित रानडे नावाचे इकॉनॉमिस्ट तुम्हाला माहिती असते, ते आमच्याकडे आले होते. तर मी विचारलं, ऍज अन इकॉनॉमिस्ट तुम्ही विकासाची व्याख्या कशी करा? ऐका, शेवटचा मुद्दा आहे, विकासाची व्याख्या कशी करा. ते मला वाटलं संजय आवटे तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय? मी म्हटलं बऱ्याच देशांना गेलोय पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसे प्रत्येक देशाला जाऊ शकेल असं आपल्याकडे एकच माणूस आहे. तर म्हटलं मी काय फ्रान्सला गेलो नाही. ते म्हणजे तुम्ही पॅरिसला गेलात ना, तर पॅरिसला गेल्यानंतर आपण काय करतो, ज्याप्रमाणे मी आता आज आलो नागपुरात. पॅरिसला गेल्यावर म्हणजे ते हॉटेलमध्ये आपण चेक इन करतो. हॉटेलमध्ये चेक इन केलं, वर जातो. वर गेल्या गेल्या आपण पहिल्यांदा काय शोधतो? पिण्याच्या पाण्याची बाटली. रिसेप्शनला आपण फोन करतो, पाण्याची बाटली. तो म्हणतो आज जा बाथरूम मध्ये आणि त्या टॅप वॉटर नळाचं पाणी प्या. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंच मध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढे असं म्हणाले की जिथे सार्वजनिक नळाचं पाणी सुद्धा डोळे झाकून पिता येतं त्याला विकास म्हणते. जिथे सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलाला प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना पण वाटतं त्याला विकास म्हणतात. जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं आपण प्रवास करावा असं श्रीमंतांना वाटतं त्याला विकास म्हणतात. आणि जिथे सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपण ऍडमिट व्हावं असं प्रत्येकाला वाटू शकतं त्याला विकास म्हणतात. तर आपल्याकडे समजा सरकारी हॉस्पिटल आहे, माझी आई आजारी आहे, मी जर आईला सरकारी रुग्णालयात घेऊन गेलो तर आईला काय वाटेल? पोराची माया पातळ झाली किंवा खिशातली माया पातळ झाली. पण हे करणं हा विकास आहे. मला असं वाटतं विकासाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. संविधानाचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हे उद्याच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. उद्याच्या पिढ्यांना बोलत राहिलं पाहिजे आणि माणूस घडवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला खात्री आहे की हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही. दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. फक्त हा दिवस आपापता येणार नाहीये, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपल्याला 2 पावलं पुढे जावं लागेल. तुम्ही सगळेजण त्या दिशेने चालत असताना तुमच्या सोबत मी पण आहे एवढं सांगण्यासाठी आज इथं आलो. जय भीम.